महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे। कारण लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। बहिणी भरपूर दिवसापासून वाट पाहत होत्या की लाडकी बहीण योजनेचा हप्ता ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आहे। अखेरकार आजपासून तुमची प्रतीक्षा संपलेली आहे आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। याची माहिती जी आलेली आहे, सविस्तर माहिती जो अपडेट आलेली आहे ते तुम्हाला सांगतो। कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणाले, महिला व बाल विकास मंत्री आदिताई तटकरे मॅडम यांनी काही बहिणींना 1500 रुपये पाठवले आहे, तर काही बहिणींना 2100 रुपयाचा मेसेज आलेला आहे। तर महिलांमध्ये चिंतेचं वातावरण आपल्याला दिसून येतंय की आमच्या गावात 1500 रुपये प्रमाणे हप्ता आला आणि आम्हाला 2100 रुपये प्रमाणे आलेला आहे। बघा, काही बहिणींना 1500 रुपयाचा मेसेज आणि काही बहिणींना 2100 रुपये। तर याची सुद्धा मागणी होत आहे की सर्व बहिणींना सरसकट 2100 रुपये जमा करा, नाहीतर सर्वांना 1500 रुपये प्रमाणे जमा करा। आणि त्यासोबतच अंगणवाडीच्या सेविका सुद्धा घरोघरी येऊन ही चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। चौकशीमध्ये सुद्धा आता भरपूर आपल्याला अडथळा पाहायला मिळतोय, कारण लाडकी बहीण योजनेचा आतापर्यंत 13 हप्ते त्यांना भेटले आणि 14वा हप्ता जो आता जमा होणार आहे यासाठी मोठा क्रायटेरिया ठेवण्यात आलेला आहे। बघा, आता 14वा हप्ता जो जमा होत आहे, आता तो सर्व बहिणींना खात्यात पैसे जमा होत नाही। ज्या बहिणी नियमांमध्ये बसतील, ज्या बहिणी पात्र असतील, बघा पात्र बहिणींच्या खात्यातच पैसे जमा होत आहे। त्यांच्या बँक अकाउंटला जे जमा होतात 13 हप्त्याचे पैसे आतापर्यंत जमा झालेले आहे आणि 14वा हप्ता काही पात्र बहिणींच्या खात्यातच पैसे जमा होत आहे। कारण लाडकी बहीण योजनेचा आता याची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। ती चौकशी कोणाला दिली आहे? अंगणवाडीच्या सेविका। तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक गावात अंगणवाडीच्या सेविका असतात। अंगणवाडीच्या सेविकांना राज्य सरकारने त्यांना ते काम सोपलंय की तुम्ही घरोघरी जाऊन त्यांची चौकशी करून घेणं गरजेचं आहे। ती चौकशी करच्या दरम्यान ज्या बहिणी पात्र असतील त्याच बहिणींना लाभ द्यावा, अन्यथा त्यांचा लाभ बंद करा ज्या बहिणी पात्र असणार नाही। जवळपास या योजनेसाठी ज्यावेळेस योजना सुरू करण्यात आली तेव्हा 2,36,00,000 आता म्हणजे या योजनेला 2,36,00,000 बहिणींना लाभ मिळतोय। पण ज्यावेळेस योजना सुरू करण्यात आली त्यावेळेस 2,50,00,000 बहिणींना लाभ मिळत होता। तुम्हाला माहित आहे, जेव्हा योजना सुरू करण्यात आली 2,50,00,000 बहिणी आणि 365 असं बहिणींना लाभ मिळत होता। पण आता मागील हप्ता जो वाटप झालेला आहे जुलै महिन्याचा, तो आला आहे 2,36,00,000 बहिणींनाच आलेला आहे। म्हणजे भरपूर अजाब बहिणी 14 ते 15 लाख बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत, कारण अंगणवाडीच्या सेविका त्यांचा लाभ बंद करत आहेत। आता ही सुद्धा मोठी जबाबदारी झालेली आहे लाडक्या बहिणींना की तुम्ही तुमची लाडकी बहीण योजनेचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल त्यासाठी काहीतरी सावधानी बरगणे गरजेचं आहे। कारण काही वस्तू तुमच्या घरात असतील, ही चौकशी दरम्यान जर अंगणवाडीच्या सेविकांना ती जबाबदारी देण्यात आली आहे। अंगणवाडीच्या सेविका जर ती वस्तू त्यांना आढळून आलं की तुमच्या घरात ही वस्तू आहे तर तुम्हाला योजनेचा लाभ दिला जाणार नाही। काय काय चेक करणार आहे आणि ती वस्तू तुमच्या घरी असेल तर तुम्ही कसं त्याला लपवू शकता, तुम्ही काय करू शकता, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा होणार आहे। ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही सुद्धा महत्वाचं आहे। लाडकी बहीण योजना ज्यावेळेस सुरू करण्यात आली त्यावेळेस तुमच्याकडनं डॉक्युमेंट मागलं होतं की आधार कार्ड, इन्कम तुमचं असणे गरजेचं आहे 2.5 लाखापेक्षा कमी, आणि तुमचं पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड तुमच्याकडनं ज्यावेळेस योजना सुरू झाली त्यावेळेस तुमच्याकडनं जमा करून घेतलेला आहे। आणि ज्यावेळेस आता अंगणवाडीच्या सेविका आता तुमच्या घरी येत आहे तर अंगणवाडीच्या सेविका सर्वात अगोदर तुमच्याकडनं आधार कार्ड मागतील। आधार कार्ड मागल्यानंतर त्यानंतर तुम्हाला जे वस्तू जी दिलेली आहे ती वस्तू तुमच्याकडनं चेक होणार आहे। ती वस्तू जे 5 वस्तू आहे, 5 वस्तूंपैकी एकही वस्तू असेल तर जर त्यांना आढळून आलं की तुमच्या घरात ही वस्तू आहे तर तुम्हाला तुमचा लाभ बंद करण्यासाठी मोठा ऑर्डर देण्यात आलेला आहे। आता अंतर्गत बघा, चेक करण्यासाठी हे सर्व काय आता व्हेरिफिकेशन वगैरे आहे ते तुम्हाला चेक होणार आहे आणि ज्या बहिणीच्या घरात ही वस्तू असेल त्यांचा लाभ बंद करण्यात येणार आहे। व्हेरिफिकेशन करणे गरजेचं आहे। बघा, तुम्हाला एक गोष्ट सुद्धा सांगतो की लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता सुरू झालेला आहे। ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे, ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुमचा सुरू झालेला आहे। ऑगस्ट महिन्याचा हप्ता तर तुम्हाला भेटेल, ठीक आहे, तुम्हाला भेटेल, पण ऑगस्ट नंतर सप्टेंबर महिना जो तुमचा येणार आहे ते कोणाला मिळणार आहे? ज्या बहिणींचं व्हेरिफिकेशन झालं त्याच बहिणींना येणार आहे। आता हे व्हेरिफिकेशन काय भानगड आहे? तुम्हाला कुठं जावं लागेल का? कुठंच जायची गरज नाही। हे व्हेरिफिकेशन काय असणार आहे? हे अंगणवाडीच्या सेविका तुमच्या घरी येऊन चेक करणार आहे, त्यालाच म्हणतात आपण व्हेरिफिकेशन। अंगणवाडीच्या सेविका तुमच्या घरी येऊन जेव्हा व्हेरिफिकेशन करतील
व्हेरिफिकेशन केल्यानंतर त्यांना आढळून आलं की तुम्ही सर्व नियमांमध्ये बसता, बघा सर्व इथं गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, सर्व नियमांमध्ये जे नियम आहे ते सर्व नियमांमध्ये बहिणी बसत आहेत तर बहिणींना लाभ दिला जाईल, अन्यथा लाभ दिला जाणार नाही। हे व्हेरिफिकेशन होतंय तुमचं अंगणवाडीच्या सेविकांच्या माध्यमातून, हे गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे। आणि यामध्ये आता स्वतः अंगणवाडीच्या सेविका हे चेक करायला येतील त्यावेळेस तुमच्याकडे डॉक्युमेंट असणे गरजेचं आहे। हे डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला अपात्र सुद्धा केलं जाणार आहे। आता तुमच्या मनात एक प्रश्न सुद्धा आला असेल बघा की चौकशी होतंय हे आपल्याला माहिती आहे, पण ऑगस्ट महिन्याचा हप्ता येईल की नाही हे सुद्धा तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल। जो ऑगस्ट महिन्याचा हप्ता जर तुमचा जमा झाला नसेल, कारण आज 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहे, ऑगस्ट महिन्याचा हप्ता 12 जिल्ह्यांमध्ये आलेला आहे, म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्हाला भेटणं सुरू आहे। पण काही बहिणींना वाटतं की आम्हाला अजून ऑगस्ट महिन्याचे पैसे आले नाही तर आमचा हप्ता जमा होणार आहे की नाही, पण तुम्हाला सांगतो एक आनंदाची बातमी, कारण ऑगस्ट महिन्याचा हप्ता वाटप सुरू करण्यात आलेला आहे। जवळपास आज 12 जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहे, त्यापैकी तुमचा जिल्हा जर असेल तर तुम्हाला सुद्धा आनंदाची बातमी आहे। आणि लाडकी बहीण योजनेच्या पैसे जे आलेले आहे 12 जिल्ह्यांमध्ये, तर काही बहिणींना 2100 रुपये प्रमाणे हप्ता आलेला आहे तर काही बहिणींना 1500 रुपये प्रमाणे हप्ता आलेला आहे। पण यामध्ये सुद्धा चर्चा आहे की कोणत्या बहिणींना 1500 रुपये, कोणत्या बहिणींना 2100 रुपये येत आहे। तर यामध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगतो, तुम्हाला एका मिनिटात समजून जाईल की कोणाला 2100 रुपये कोणाला 2500 रुपये। सरकार काय भेदभाव करत नाही की या बहिणींना 2100 रुपये द्यायचे आणि या बहिणींना फक्त 1500 रुपये द्यायचे, यावर काही भेदभाव होत नाही। जी खरोखर माहिती आहे ती तुम्हाला सांगतो, कारण राज्य शासनाने घेतलेला निर्णय आहे आणि यामध्ये काही क्रायटेरिया ठेवण्यात आलेला आहे, त्या क्रायटेरिया सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्हाला सर्वात अगोदर जिल्ह्यांची नावं सांगतो, कोणकोणत्या 12 जिल्ह्यात पैसे वाटप झाले आहेत। तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला सुद्धा मेसेज आला असेल, तुम्हाला जिल्ह्यांची नावं सांगतो। सर्वात अगोदर आपण जिल्ह्यांची नावं पाहूया, त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की अंगणवाडीच्या सेविका कशा प्रकारे चौकशी करणार आहे, चौकशीमध्ये काय काय चेक करणार आहे, अंगणवाडीच्या सेविका जी चौकशी होणार आहे ती चौकशी मी तुम्हाला सांगतो। सर्वात अगोदर आपण जिल्ह्यांची नावं पाहूया। सर्वात प्रथम जो जिल्हा असणार आहे त्याचं नाव आहे बीड। बघा आता जर तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण बीड जिल्ह्यामध्ये भरपूर बहिणींना 2100 रुपये प्रमाणे मेसेज आलेला आहे आणि काही बहिणींना 1500 रुपये प्रमाणे मेसेज आलेले आहे। तर यामध्ये चर्चा आहे की 1500 रुपये कोणाला 2100 रुपये प्रमाणे, तिथं माहिती मी तुम्हाला सांगणारच आहे। पण बीड जिल्हा सर्वात अगोदर पैसे आलेले आहे। तुम्हाला सर्वात अगोदर पूर्ण 12 जिल्ह्यांची नावं सांगतो, त्यानंतर सविस्तर माहिती तुम्हाला देतो। पुढील जिल्हा आहे अकोला। बघा बीड नंतर येतो अकोला जिल्हा। अकोला जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तुम्हाला सुद्धा पैसे आले आहेत। त्यानंतर येतो अमरावती, त्यानंतर येतो नाशिक। बघा नाशिक, धुळे, यवतमाळ, कोल्हापूर, सांगली, लातूर, नांदेड, जळगाव आणि शेवटचा जिल्हा आहे नंदुरबार। बघा या 12 जिल्ह्यांची नाव तुम्हाला मी सांगितले आहे। या 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप झालेले आहे 1500 रुपये प्रमाणे, तर काही बहिणींना 2100 रुपये प्रमाणे मेसेज आलेला आहे। आणि सोबत एक आणखीन आनंदाची बातमी तुम्हाला देतो की काही बहिणींना 830 रुपये देखील मिळालेले आहे। बघा 830 रुपये कोणाला मिळाले आहे, 830 रुपये गॅस कनेक्शनचे। बघा लाडक्या बहिणींना 830 रुपये मिळाले गॅस कनेक्शन, जे उज्ज्वला गॅस ज्या बहिणींच्या नावावर असेल, ज्या बहिणींना उज्ज्वला गॅस भेटला असेल त्यांना 830 रुपये देखील मिळालेले आहे। म्हणजे बहिणींना 2330 रुपये त्या बहिणींना मेसेज आलेला आहे, 2330 रुपये त्यांच्या बँक अकाउंटला जमा झाला असा मेसेज त्यांना आलेला आहे, गॅस कनेक्शन जर बहिणींच्या नावावर असेल तर। लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये त्यांना भेटले आहे आणि काही बहिणींना 830 रुपये आलेले आहे, तर काही बहिणींना 1500 रुपये प्रमाणे आलेले आहेत। तर यामध्ये काही भेदभाव आहे का, काही नाही, यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही, कुठल्याही प्रकारची काही चर्चा नाही, फक्त यासाठी क्रायटेरिया ठेवण्यात आलेला आहे। सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगतो 1500 रुपये आणि 2100 रुपये कोणाला येत आहे। आता सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगतो 1500 रुपये कोणाला येत आहे। बघा 1500 रुपये कोणाला, ज्या बहिणींनी ऑगस्ट नंतर, बघा आता ऑगस्ट हप्ता तुम्हाला सुरू झालेला आहे, ऑगस्ट महिन्याचा अगोदर तुम्ही फॉर्म भरला असेल, ऑगस्ट नंतर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला 1500 रुपये प्रमाणे मेसेज येणार आहे। ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली त्यावेळेस तुम्ही फॉर्म भरताना ऑगस्ट महिन्यानंतर जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला 1500 रुपयाचा मेसेज आलेला आहे। आणि 2100 रुपये कोणाला आले आहे, ज्या बहिणींनी ऑगस्ट महिन्याच्या अगोदर फॉर्म भरलेला आहे त्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे मेसेज येत आहे। तर असं याच महिन्यासाठी होणार आहे। पुढील महिन्यासाठी बघा पुढील महिन्यापर्यंत तुम्हाला सर्व बहिणींना 2100 रुपये प्रमाणे मेसेज यायला सुरुवात होणार आहे। ज्या बहिणींनी ऑगस्टच्या अगोदर फॉर्म भरला असेल त्यांना 2100 रुपये,
ज्या बहिणीने ऑगस्ट महिन्यानंतर फॉर्म भरला असेल त्यांना 1500 रुपयाचा मेसेज येत आहे आणि ज्या बहिणींना आता 1500 रुपयाचा मेसेज आलाय पुढच्या महिन्यापासून त्यांना सुद्धा 2100 रुपये प्रमाणे मेसेज येणार आहे। घाबरायची काही गरज नाही, सर्व बहिणींना 2100 रुपये प्रमाणे राज्य शासनाने वचन दिलेलं आहे, त्या वचनानुसार पैसे दिले जात आहे। आता अंगणवाडीच्या सेविका काय काय चौकशी करतायत ते गोष्ट महत्त्वाची आहे। अंगणवाडीच्या सेविका जे चेकिंग सुरू झालेले आहे तुमच्या घरी येतील। बघा आता तुमच्या गावातल्या अंगणवाडीच्या सेविका तुमच्या घरी येतील, कारण अंगणवाडीच्या सेविकांना ही जबाबदारी देण्यात आलेली आहे। सर्वात अगोदर तुमच्याकडनं जी चौकशी होणार आहे तुमच्या आधार कार्ड, बघा तुमचं आधार कार्ड मागितलं जाईल। आधार कार्ड जे तुमच्याकडनं मागतील त्यामध्ये बघा आता आधार कार्ड मध्ये तुम्हाला तुमचं बर्थ डेट वगैरे, बघा तुमचं जे बर्थ डेट वगैरे असतं ते पूर्ण आहे की नाही, बघा त्यामध्ये तुमची वय कडून जाणार आहे, तुम्ही 21 वर्षापासून ते 65 वर्षाच्या दरम्यान आहात की नाही। बघा 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असाल तर तुम्हाला लाभ दिला जाणार आहे। ही पहिली चौकशी होणार आहे, ते म्हणजे तुमचं आधार कार्डच्या माध्यमातून तुमचं व्हेरिफिकेशन। आणि दुसरी गोष्ट तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही ते सुद्धा चौकशी होणार आहे। आधार कार्ड जर बँक खात्याशी लिंक असेल तर काही गरज नाही, डेबिटच्या माध्यमातून तुम्हाला पैसे तुमच्या बँक अकाउंटला जमा होतील, पण आधार कार्ड तुमच्याकडनं सर्वात प्रथम मागितलं जाईल आणि तुमची वय मर्यादा चेक केली जाईल। तुमची वय मर्यादा जर असेल 21 ते 65 दरम्यान तर तुम्हाला लाभ दिला जाईल, आणि 65 वर्षापेक्षा जास्त वय गेलं असेल आणि काही बहिणींना 21 वर्षापेक्षा कमी असेल त्यांचा सुद्धा लाभ बंद होणार आहे। ही पहिली चेकिंग होणार आहे। आता दुसरी जी चेकिंग होणार आहे ती म्हणजे तुमचं उत्पन्न। 2.5 लाखाहून जास्त उत्पन्न गेलं असेल, बघा 2.5 लाखाहून जास्त उत्पन्न गेलं असेल 2025 ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे। योजना सुरू झालेली आहे 2024 मध्ये आणि आता तुमचं 2025 चालू आहे। 2025चं ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त गेलं असेल त्यांचा सुद्धा लाभ बंद करण्यात येणार आहे। ही सुद्धा चौकशी होणार आहे, ही चौकशी सुद्धा महत्त्वाची आहे। आणि तिसरी चौकशी होणार आहे, अंगणवाडीच्या सेविका काय चेक करतील ते तुमच्या नावावर प्रॉपर्टी, बघा प्रॉपर्टी तुमच्या नावावर आहे की नाही, प्रॉपर्टी, त्यानंतर शेती, बघा त्यानंतर शेती, प्रॉपर्टी, शेती, प्लॉट, बघा प्लॉट सुद्धा चेक होणार आहे। प्रॉपर्टी, शेती आणि प्लॉट हे तिघ वस्तू चेक करणार आहे। जर तिघांपैकी एकही वस्तू तुमच्या नावावर असेल, म्हणजे ज्या बहिणीने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे त्या बहिणीच्या नावावर प्रॉपर्टी असो, शेती असो किंवा कुठल्याही प्रकारचं प्लॉट असू द्या, तर प्लॉट सुद्धा असेल तरी तुमच्या नावात तुमचा सुद्धा लाभ बंद करण्यात येणार आहे। ही चौकशी होणार आहे। आणि चौथी चौकशी अतिशय महत्त्वाची आहे, कारण यामध्ये तुम्हाला काय चेक केलं जाईल, गाडी। तुमच्या कुटुंबामध्ये जर कोणाकडे गाडी असेल 4 चाकी, बघा 4 चाकी वाहन असेल, गाडी असेल, त्या कुटुंबांना लाभ दिला जाणार नाही। ही चौकशी सुद्धा होणार आहे। अंगणवाडीच्या सेविका ही चौकशी करणार आहे। आणि आता चौकशी होणार आहे ते म्हणजे एका कुटुंबातील, बघा ही गोष्ट लक्षात घ्या, एका कुटुंबातील फक्त 2च महिलांना लाभ दिला जाणार आहे। बघा 2च महिलांना लाभ दिला जाणार आहे। एका कुटुंबात जर 3 महिला लाभ घेत असतील किंवा 4 महिला लाभ घेत असतील तर या दोघांचा लाभ बंद होणार आहे, फक्त 2च महिलांना लाभ दिला जाईल। यामध्ये भरपूर बहिणींना प्रश्न येतोय की 4 बहिणींनी जर फॉर्म भरलेला आहे तर 4चा लाभ बंद होईल का फक्त 2 बहिणींचा लाभ बंद होईल, तर यामध्ये तुम्हाला सांगतो की फक्त 2च बहिणींचा लाभ बंद होईल आणि 2 बहिणींना लाभ सुरू राहील। एका कुटुंबात 2च बहिणींना लाभ देण्यात येणार आहे। ही सुद्धा आता चर्चा अंगणवाडीच्या सेविका तुमच्या घरी येऊन चेक करणार आहे। आणि शेवटचं सांगतो तुम्हाला की अतिशय महत्त्वाचे आहे, जर तुमच्या कुटुंबात कोणी टॅक्स भरत असेल, इन्कम टॅक्स भरत असेल तरी सुद्धा तुमचा लाभ आता बंद होणार आहे। आणि कोणी गव्हर्नमेंट सर्व्हिसला जरी असेल आणि त्या कुटुंबामध्ये कोणी बहिणी लाभ घेत असेल त्यांचा सुद्धा लाभ बंद होणार आहे। अशा प्रकारे अंगणवाडीच्या सेविका तुमच्या घरी येऊन चौकशी करणार आहे। या दरम्यान जर काही त्यांना आढळून आलं तर तुमचा लाभ बंद होईल। आणि जर तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचे प्रॉपर्टी वगैरे नाहीये, तुमच्या नावावर नाही, बघा ही गोष्ट सुद्धा महत्त्वाची आहे, हे फक्त प्रॉपर्टी आहे म्हणून नाही, हे फक्त महिलांच्या नावावर नको। ज्या बहिणीने लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे त्या बहिणींच्या नावावर कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी नको, शेती नको, टॅक्स भरलेला नको, गाडी नको। ही वस्तू असेल तर त्यांना कायमस्वरूपी लाभ राहील, ते पात्र राहतील, बघा ते पात्र राहतील कायमस्वरूपी। आणि ज्या बहिणींच्या नावावर काही ना काही असेल ते अपात्र ठरतील, बघा अपात्र ठरणार आहे। तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता कुठल्याही प्रकारचं काय असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा। आणि आतापर्यंत तुम्हाला 13 हप्त्याचे पैसे भेटले आहेत, 14वा हप्ता तुम्हाला आला की नाही आणि कोणत्या जिल्ह्यात आला ते सुद्धा सांगा। तुमच्या जिल्ह्यात पैसे आले नसतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता कोणता जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये पैसे आलेले नाही असं कमेंटमध्ये सांगू शकता। आणि जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या मोठ्या
अपडेटमध्ये.